तर नाशिकमधल्या रचना विद्यालयामध्ये आजचा शाळेचा पहिला दिवस नेमका कसा होता, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे आणि शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये देखील प्रचंड उत्साह बघायला मिळतोय। आपण बघतोय रचना विद्यालयाचे हे सर्व विद्यार्थी त्यांची बैलगाडीमधनं सजवलेल्या बैलगाडीमधनं मिरवणूक काढण्यात आलेली आहे। वाजत गाजत हे सर्व विद्यार्थी आता शाळेमध्ये आलेले आहेत। गेल्या 1 महिन्याच्या सुट्टीनंतर तेवढ्याच उत्साहामध्ये, जेवढा आनंद सुट्टीचा उपभोगला होता तेवढ्याच उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये त्यांचं आज स्वागत केलं जात आहे। शिक्षिका आहे त्यांच्याकडनं या विद्यार्थ्यांचं औक्षण केलं जाणार आहे, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर दप्तरमुक्त शनिवारची देखील सुरुवात केली जाणार आहे। मॅडम, कशा स्वरूपाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, किती उत्साह विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आहे? शिक्षकांमध्ये खूप उत्साह। 8 दिवसापासून जवळजवळ सर्व शिक्षक या ठिकाणी शाळेत येतात। ते शाळेत स्वच्छता, परिसर स्वच्छता, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वस्तू बनवायचं जेणेकरून पहिलीच्या विद्यार्थ्यांना एक आकर्षक सजावट बघायला मिळेल। शाळेचा प्रवास त्यांचा आनंददायी स्वरूपात सुरू होईल आणि एक आनंदाचं म्हणजे सुट्टीमध्ये जो आनंद अनुभवला तेच आनंदी वातावरण शाळेमध्ये त्यांना अनुभवायला मिळेल। या प्रकारे शिक्षकांनी आणि सर्व रचना परिवाराने, संस्थेने सर्वांनी मेहनत घेतली आहे। जे विद्यार्थी शाळेमध्ये येत आहेत त्यांना रांगेमध्ये त्यांचं औक्षण केलं जात आहे, त्यांचं स्वागत केलं जात आहे। त्यामुळे आजचा दिवस हा या विद्यार्थी, पालक त्याचबरोबर शिक्षकांसाठी अविस्मरणीय असंच असणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।